या हे आमचे चिरंजीव संग्राम. बस आमचा सगळा व्यवसाय आता तेच बघतात. नमस्कार. नमस्कार. अरे काय तुम्ही काहीच घेतलं नाही? घ्या घ्या, खायला घ्या. पाहुणे घ्या, समोसा घ्या. आई मुलगी कुठे? काय पाहुणे काय म्हणतात? अहो त्याचं म्हणणं असं आहे, आधी बघण्याचा कार्यक्रम उरकूया ना. खाणं पिणं तर काय चालतच राहिलो. तुम्ही बोलवा ना आधी तिला. बोलू की विभाची आई या लवकर, आता पाहुणे खोळंबलेत. हं? आले आले. विद्या, पोहे दे सगळ्यांना. घरातलं सगळं काम बघते ती. ये बस इथं बाळ. हो तुमची मुलगी खूपच सुंदर आहे. बाळा तुझं नाव काय? विभावरी. शिक्षण किती झालंय? ग्रॅज्युएशन कंप्लीट झालंय. काही छंद वगैरे? नाही, मी घरीच असते. शुभम, तुला काही विचारायचंय का? हो विचारा ना, काय विचारायचं ते. अहो आजकालच्या मुलं मुली कुठं काय बोलतात आई वडिलांसमोर. जाऊ दे ना, त्यांना एकांतात काही बोलायचं असेल तर. हो मला चालेल. हा, आमची काहीच हरकत नाही. जाऊ देत बोला, मी पण येतो सोबत. चला. हो हे सर्व ठीक आहे. आधी तुमच्या मुलीची पत्रिका तर दाखवा आमच्या गुरुजींना. अहो तुम्हाला पाठवली ती की पत्रिका? आम्ही नाही बघितली. एक काम करा, मला आत्ता फक्त मुलीची जन्मतारीख आणि वेळ हे लिहून द्या. हे घ्या. हो गुरुजी, आजकाल कोण पत्रिका बित्रिका बघत बसतं, है ना? नाही आम्ही बघतो. असं का? हो डिटेल्स देताय ना? ठीक आहे. काय झालं गुरुजी? अहो या मुलीला कडक मंगळ आहे. लग्न झालं तर मुलाच्या जीवाला धोका आहे. काय तुम्ही एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवली आमच्यापासून? आधी का नाही सांगितलं आम्हाला की तुमच्या मुलीला एवढं कडक मंगळ आहे? म्हणजे त्यात लपवण्यासारखं असं काही नाही, कारण आमच्या गुरुजींशी आम्ही बोललोय की त्याच्यावर उपाय आहेत. ते म्हणाले ते आम्हाला. हो ते मला माहिती आहे, पण त्याच्याने धोका टळत नाही, फक्त फार फार तर पुढे ढकलता येतो. शुभम, हे आतापासूनच सगळं लपवत आहेत. या घरात आपल्याला सोयरीक करायची नाहीये. अहो पण वगैरे काही नाही. तुम्ही एवढे खोटारडे असाल असं वाटलं नव्हतं. नाहीतर काय? हो नीट बोलायचं. मुलीची बाजू आहे ना, म्हणून ऐकून घेतोय. नाहीतर नाहीतर काय? नाहीतर तुमच्या घरी आलोय म्हणून मात दाखवताय काय? आम्हाला नको तुमची मुलगी. शुभम चाल रे. झालं समाधान? ही किमान 50वी वेळ असेल तुझ्यामुळे अपमान सहन करण्याची. तुझ्या कुंडलीतला तो मंगळ साप बनून टसतोय आम्हाला रोज. कुठल्या नक्षत्रावर आले कुणास ठाऊक, मेले असते ना जन्माला आले त्यावेळेस बरं झालं असतं. ही किमान 50वी वेळ असेल तुझ्यामुळे अपमान सहन करण्याची.
तुझ्या कुंडलीतला तो मंगळ साप बनून टसतोय आम्हाला रोज. ओ खयालो की राजा, तुमच्याशी बोलतीये मी, करमले त्या बाईमध्ये लगेच. अहो जरा वाईस दम धीर घ्या. नाही एवढी घाई करणं चांगली गोष्ट नाही. अजून ती पोरगी हाताला नीट लागली नाहीये, लगेच एवढं स्वप्न रंगवायची गरज नाही. आता हातात ती पोरगी जायची आणि तिचं पैसे पण जायचं. अजून पण येळ गेली नाहीये. माझं ऐका, त्या पोरीची अजून पूर्ण माहिती काढते काय. त्यासाठी पैसे लागतील, ते पैसे द्या. ऐश कर. 50 रुपये ठेवा तुम्हाला. काय भिकारी दिसते मी? कातरवाडीतनं 50 रुपयासाठी आली आहे मी. हे असले डोळे मोठे करून माझ्याकडे बघायचं नाही, आधीच सांगते मी. हो काय जोक मारतीये मी? मी इथं का आली आहे माहिती आहे ना तुम्हाला? नाही तुम्ही मस्तपैकी मजा मारत राहाल आणि पोलीस आणि तो भाई लागल माझ्या मागं. तुमच्यामुळं जर माझी वाट लागली ना डॉक्टर, तर म्या तुमची पण वाट लावेल. तुमचं अख्खं आयुष्य ना नरक करून टाकील म्या, कळतंय ना? त्यामुळे माझ्याशी पंगा घेऊ नका. हो डॉक्टर, इग्नोर करताय माझं बोलणं. एक लक्षात ठेवा, माझी जर वाट लागली ना, तुमची पण वाट लावीन म्या. तुमच्याशी बोलतीये मी, कळतंय का? ठीक आहे, नाही ऐकायचंय ना तुम्हाला? मग एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्ही हे जे काही करताय ना, ते तुमच्या घरच्यांना आणि पोलिसांना सांगणार आहे. म्हणजे तुम्ही खरं कोण आहे ते कळ. तुला असं वाटत असेल ना माझा काही नेम नाही, खरंय माझा काहीच नेम नाही. काहीही करायचं, ह्या देवीसिंगचा इगोड नाही करायचा. हा, तू आधीच मूर्खपणा केलायस या गावात येऊन. इथपर्यंत आलीस ना, डोक्यात गेलीस माझ्या. काहीही कारण नसताना त्या भाईच्या फांद्यात मला अडकावलंस ना. तुला काय वाटलं तुम्हाला धमक्या देत राहशील मी शांतपणे सहन करेन सगळं? शक्य नाही हा ते. काय म्हणायचीस का तू? या डिंपलला सिंपल नाही समजायचं ना, समजलं? काय वाटलं तू? काय वाटलं? खूप बहादूर आहेस तू. अजिबात आवाज करायचा नाही. पोलिसांकडे जाण्याची धमकी दिली होतीस ना मला. पोलिसांकडे जाण्याची? काय सिद्ध करणार आहेस तिकडे जाऊन? काय सिद्ध काय करणार आहेस? डॉक्टर अजित कुमार देव कागदोपत्री कधीच मिळालंय. देवी सिंग सुद्धा अस्तित्वात नाहीये हे आपणच कोर्टात सिद्ध केलंय ना. काय सांगणार काय जाऊन पोलिसांना? धमकी द्यायची नाही मला, सोडणार नाही परत. तुझी लायकी तरी का माझ्यासमोर उभं राहायची? हा, लायकी आहे पैसे मागायची? करतो ना तुला मदत, देतो ना पैसे. भिकाऱ्यासारखे पैसे घ्यायचे आणि इथून निघून जायचं. लायकीत राहायचं. लवकरात लवकर इथून निघायचं भाग.